की जेव्हा तुम्ही ब्लेंड करता कुठलंही फ्रूट, म्हणजे तुम्ही मिक्सरमधनं जेव्हा त्याला फिरवता तर किंवा ज्युसरमधनं काढता, तर एक तर झालं की फायबर कमी होतं ज्युसरमधनं काढलं की, पण तुम्ही ते जे त्याच्यातले विटॅमिन्स असतात ते ऑक्सिडाइज होतात. तुम्ही त्याचा सरफेस एरिया वाढवता, असं होतं, त्याचा ग्लासभर होतं ते वाईल इट्स ब्लेंडिंग ते ऑक्सिजनच्या संपर्कात येतं. जरी तुम्ही जारचं झाकण लावलेलं असलं तरी ऑक्सिजन सर्वत्र असतं, तर त्याच्या संपर्कात आल्यामुळे ते ऑक्सिडाइज होतं आणि त्याच्यातले जे अँटीऑक्सिडंट्स आहेत ते ऑक्सिडाइज होऊन त्याचा नाश होतो. फ्रूट आणि दूध जे आहे ते मिक्स करणं म्हणजे ते एकत्र खाल्लं तरी काही तुम्हाला होत नाही. इफ drinking that smoothie means that you are going to not eat other unhealthy stuff, go ahead and have that smoothie. असं. आणि फक्त एक लक्षात ठेवा, त्याच्यात जरा प्रोटीन तरी ऍड करा, बिकॉज नाही तर ते नुसतंच दूध किंवा दही आणि फ्रूट एवढंच होईल. दॅट्स नॉट इनफ न्यूट्रिशन टू स्टार्ट युअर डे. असं काही नाहीये की तुम्हाला डायबिटीज असेल तुम्ही आंबा खाऊच नाही शकत किंवा फ्रूट्स खाऊच नाही शकत. जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं तसं की इट्स ऑल अ गेम ऑफ बॅलन्सिंग युअर कार्बोहायड्रेट्स. तुम्ही दिवसभरात किती कार्ब्स खाताय हे महत्वाचं आहे. नमस्कार, मी अमिता, मी गौरी. वेलकम टू तुमचं आमचं सेम असतं पॉडकास्ट. इथे आपण आरोग्य, आहार आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. माझ्या आजीला जेव्हा डायबिटीज डिटेक्ट झाला तेव्हा तिला सांगितलं की आता तुम्ही फळं खाऊ नका. मग डायबिटीज वाल्या लोकांनी फळं खायचीच नाहीत का? सगळ्या डायबिटीज वाल्यांना हेच टेन्शन असतं. आणि एस्पेशली आंब्याचा सीझन आला, आता येणारच आहे 2-3 महिन्यात आंब्याचा सीझन, की तर म्हणजे असा बिचारे आपले अगदी की आम्हाला नाही खाता येणार कारण डॉक्टरांनी नाही सांगितलंय, आंबा खायला शुगर वाढते वगैरे असं होतं. सो व्हॅलिड क्वेश्चन, व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. आणि असं काही नाहीये की तुम्हाला डायबिटीज असेल तुम्ही आंबा खाऊच नाही शकत किंवा फ्रूट्स खाऊच नाही शकत. जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं तसं की इट्स ऑल अ गेम ऑफ बॅलन्सिंग युअर कार्बोहायड्रेट्स. तुम्ही दिवसभरात किती कार्ब्स खाताय हे महत्वाचं आहे. आता प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, की आपल्या देशात, म्हणजे मी आपल्या देशात म्हणतेय कारण एक तर आपण इंडियन्स आहोत आणि आपला देश जो आहे तो डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आहे. सगळ्यात जास्त डायबिटीजची लोक आपल्या देशात आहेत अनफॉर्च्युनेटली. सो चॅलेंज आहे तो की आपले ओव्हरऑल डाएट जे आहे ते खूप कार्ब हेवी आहे. ऑलरेडी लोक भात पण खातात, पोळी पण खातात, आमटी अशी नुसतं तोंड दाखवायला नुसतं हां ठीक आहे थोडंसं असं लावून ओलं करायला नुसती आमटी किंवा डाळ घेतात, आणि भाजी जी आहे ती लोणच्यासारखी खातात किंवा नावापोती. म्हणजे भर जो आहे तो सगळा कार्बजवरच असतो. मग जर तसं तुमचं डाएट असेल आणि त्याच्यात तुम्ही अजून ॲडिशनली फळं खायला लागलात की किंवा आणि एस्पेशली विथ आंब्याच्या सीझनमध्ये खूप जास्त का होतं कारण रस येतो, कुरडई, एव्हरीथिंग ना, म्हणजे ते आंब्याचा रस त्याच्याबरोबर कुरडई, गुजरात इन्फ्लुएन्स असेल तर ते ढोकळे असं. सो ओव्हरऑल इट बिकम्स अ व्हेरी कार्ब हेवी सिनॅरिओ. काही जण त्याला मिक्सरमधनं ब्लेंड करून त्याच्यात थोडं दूध थोडं किंवा साखर असं घालून आंबटे आंबा असं. सो तुमचा कार्ब लोड जो आहे, साखरेचा लोड जो आहे तो वाढत राहतो. त्यामुळे प्रॉब्लेम येतो आंब्याला. तुम्ही आंबा ॲज अ फ्रूट छोटं जर तुम्ही फळ बघितलं तर दिस साईज एवढ्या साईजचा जो मीडियम साईज आंब्याचं फळ जे असतं साधारण 100 to 150 ग्रॅमचं जे फळ आहे त्याचं मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स असतं आणि ते तुम्ही खाऊ शकता, अगदी सहज खाऊ शकता. जर डायबिटीज तुम्हाला असेल तर तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता, आंबा पण खाऊ शकता, पण त्याच्याबरोबर तुम्ही काहीतरी अजून खा. म्हणजे इधर तुम्ही जसं मी मगाशी सांगितलं तसं त्याच्याबरोबर नट्स म्हणजे वॉलनट, बदाम असं खा किंवा तुमच्या जेवणाबरोबर खा. आणि खूप खूप एकदम फ्रुट्स खाऊ नका. आता अमिता म्हणाली आंबा चालतो म्हटल्यावर एकदम 4 आंबे घेऊन बसू नका. छोटं फळ एक घेऊन लाईक यू ईट इट ॲज इज आणि त्या फळाला फळ रूपातच खा. म्हणजे त्याचे ज्यूस करून, रस करून, पल्प करून, जॅम करून असं खाऊ नका. सो दॅट इज व्हॉट यू कॅन डू. कारण जर तुम्ही जेवणाबरोबर खाल्लं किंवा जेवणानंतर खाल्ला छोटंसं फळ जर खाल्लं तर आधीचं जेवण तुमच्या पोटात असल्यामुळे ते बफरचं काम करतं आणि म्हणून तुमची शुगर जे आहे ते एवढ्या खूप वाढत नाहीत. मी पेपरमध्ये वाचलं होतं की फळांमध्ये दूध टाकलं किंवा एकत्र करून खाल्लं तर शरीरात विष तयार होतं. हो असं म्हणतात.
मग त्यांनी लोकांच्या मनात भीती बसते, आता मिल्कशेक प्यायचं की नाही, फ्रूट सॅलड खायचं की नाही. हो, फ्रूट सॅलड, फ्रूट कस्टर्ड पण किती असं अगदी जीव की प्राण असतो सगळ्यांचा. आणि रील्स वगैरे बघतात बरं का, तरी पण खातात. तू पण खात असशील नक्की. मला लहानपणी शिकरण, खूप केळ्याचं शिकरण आवडायचं. मग जेव्हापासून कळालं की विष तयार होतं, मग तेव्हापासून असं झालं की अरे बापरे नको. हा, बरं, मग आता शिकरण जर आजी पण करून द्यायची, मग आता हे न्यू फाउंड फॅड जे आहे की विष, मग तेव्हा नाही व्हायचं का विष शिकरण खायचं तेव्हा? शिकरण हे तर किती कॉमन आहे की नाही आपल्याकडे, की तुम्ही फ्रूट कुठलेही फळ घेताय, म्हणजे रामफळासारख्या रामफळापासून किती अगदी केळ्याची पण शिकरण खूप कॉमनली महाराष्ट्रात एस्पेशली शिकरण करतात. मग ते काही आजी आपल्याला विष द्यायची का खायला? नाही की नाही. सो तसं काही होत नाही. तुम्ही फ्रूट आणि दूध जे आहे ते मिक्स करणं म्हणजे ते एकत्र खाल्लं तरी काही तुम्हाला होत नाही. पण काही लोकांना ना लॅक्टोज इंटॉलरन्स असतं की त्यांना मुळात दूधच पचत नसतं. मग आता इट्स लाईक ना असं कन्फर्मेशन बायस सारखं झालं आहे की, म्हणजे कन्फर्मेशन बायस म्हणजे काय की मी हे मनात ठरवून बसलीये की मला ह्याच्याने त्रास होणारच आहे, मग मी काही पण करून अशी कारणं शोधणार आहे की ज्याच्याने नाही टू प्रूव्ह की दिस इज गोइंग टू हॅपन असं. सो एसेन्शियली तुम्ही फ्रूट आणि दूध मिक्स करून काही त्याच्यात विष वगैरे बनत नाही. पण जर तुम्हाला लॅक्टोज इंटॉलरन्स असेल की म्हणजे ज्याच्यात तुम्हाला मुळात दूध पचत नाहीये आणि मग त्याच्यात तुम्ही जाऊन मिल्कशेक प्यायलात आणि मग तुम्हाला म्हणजे 7-8 वेळा टॉयलेटला जायला लागलं, तर तुम्ही ब्लेम काय करणार आहे? मिल्कशेकला, किंवा तुम्ही ते मला फ्रूटला, किंवा मी ते मिक्स केलं म्हणून असं झालं असं. सो एसेन्शियली तुम्ही जर नुसतं दूध पण प्यायला असतात तर तुम्हाला लाईक तरी पण प्रॉबेबली तुम्हाला लूज मोशन झाले असते किंवा पोटात गुडगुड झालं असतं, कारण तुम्हाला दूधच पचत नाही. जर तुम्हाला मिल्कशेक किंवा असं हे मिक्स करून पिऊन काही होत नाहीये, तर एखादा तुम्ही शिकरण पण खाल्ली काय किंवा मिल्कशेक जरी प्यायले काय तरी काही हरकत नसते. पण लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही मिल्कशेक पण करताय तेव्हा यू आर ब्लेंडिंग इट. मग तुम्ही परत त्या सेम थिंग, इट्स प्रिटी मच लाईक हॅव्हिंग फ्रूट ज्यूस विथ मिल्क ॲडेड टू इट. बरोबर असं. त्यामुळे तुम्हाला त्या इंटॅक्ट फ्रूटचे जे बेनिफिट्स असतात ते तसे मिळत नाहीत डिरेक्टली, बिकॉज ब्लेंड. आणि दुसरं काय होतं ना की जेव्हा तुम्ही ब्लेंड करता कुठलंही फ्रूट, म्हणजे तुम्ही मिक्सरमधनं जेव्हा त्याला फिरवता तर किंवा ज्युसर मधनं काढता, तर एक तर झालं की फायबर कमी होतं ज्युसर मधनं काढलं की, पण तुम्ही ते जे त्याच्यातले विटॅमिन्स असतात ते ऑक्सिडाइज होतात. तुम्ही त्याचा सरफेस एरिया वाढवता, असं होतं. त्याचा ग्लासभर होतं ते, वाईल इट्स ब्लेंडिंग ते ऑक्सिजनच्या संपर्कात येतं. जरी तुम्ही जारचं झाकण लावलेलं असलं तरी ऑक्सिजन सर्वत्र असतं, तर त्याच्या संपर्कात आल्यामुळे ते ऑक्सिडाइज होतं आणि त्याच्यातले जे अँटीऑक्सिडंट्स आहेत ते ऑक्सिडाइज होऊन त्याचा नाश होतो. त्यामुळे मग तुम्हाला जे इंटॅक्ट फ्रूट जर तुम्ही डिरेक्टली खाल्लं असतं तर जे मिळाले असते त्याच्यातनं अँटीऑक्सिडंट्स, तर ते ऑलरेडी नष्ट झालेले असतात त्याच्यातनं. दॅट्स ऑल्सो द अदर रिझन वाय वी से दॅट डोंट बी ज्युसिंग ऑर ज्युसिंग फ्रूट्स. ह्याच्यातनं पण आता नेक्स्ट प्रश्न जो उद्भवेल की म्हणजे आता तुम्ही दूध आणि हे नाही करायचं, पण हल्ली स्मूदीज, ओके नाही, फ्रूट स्मूदीज. हा, युअर जनरेशन तर सगळे असे सकाळी आधी स्मूदी पिऊन जायचं, म्हणजे लाईक आय एम सेट असं. मग इज दॅट ओके ऑर नॉट असं, कारण विच इज व्हेरी सरप्रायझिंग. कारण मिल्कशेक इज विलनाइज की म्हणजे तुम्ही फ्रूट आणि ह्याचं काही मिक्स नका करू असं म्हणतात, पण स्मूदी तीच लोक सगळे स्मूदी पित असतात. सो बॉटम लाईन इज द सेम की तुम्ही एखादा पेलात तर चालतंय. फ्रूट स्मूदीज आय एम अज्युमिंग की त्याच्यात तुम्ही काहीतरी प्रोटीन सप्लिमेंट पण घालताय. आता जर वेळच नाहीये सकाळी तुम्हाला काही खायचा, तेव्हा तुम्ही जाता येता जर काही चहानं बिस्किटं नुसते खाऊन जर जाणार असाल, त्याऐवजी तुम्ही जर फ्रूट स्मूदी पिऊन जाताय की ज्याच्यात तुम्ही दही घालताय किंवा दूध घालताय, यू आर ॲडिंग वन फ्रूट, नो अदर ॲडेड शुगर हा टू इट. आणि मग त्याच्यात सपोज काही लोक ओट्स घालतात, काही चिया सीड्स वगैरे घालतात, प्रोटीन सप्लिमेंट घालतात. असं जर तुम्ही एक बॅलन्स स्मूदी, बिकॉज इट हेल्प्स यू, तुम्हाला वेळ नाहीये अँड यू वॉन्ट टू ईट हेल्दी, त्यासाठी जर तुम्ही दिवसात एकदा ते घेऊन जात असाल तरीही काही हरकत नाहीये. दॅट डझंट मीन की तुम्ही त्याच्यातलं तर मग आता तुम्ही सगळं मेलेलंच फळ खाताय वगैरे, असं काही होत नाही. बट लक्षात ठेवा की द इम्पॅक्ट इट स्टील, म्हणजे तुम्ही थोडं कॉम्प्रोमाइज केला त्याच्यात की फळ जे आहे ते पूर्ण खाण्याच्या ऐवजी तुम्ही त्याचं स्मूदी केलं.
बट वुड आय से दॅट तुम्ही जर स्मूदी पिताय तर ते बंद करा वगैरे असं अजिबात नाही. इफ ड्रिंकिंग दॅट स्मूदी मीन्स दॅट यू आर गोइंग टू नॉट ईट अदर अनहेल्दी स्टफ, गो अहेड अँड हॅव दॅट स्मूदी असं. आणि फक्त एक लक्षात ठेवा, त्याच्यात जरा प्रोटीन तरी ऍड करा, बिकॉज नाही तर ते नुसतंच दूध किंवा दही आणि फ्रूट एवढंच होईल. दॅट्स नॉट इनफ न्यूट्रिशन टू स्टार्ट युअर डे. तुम्ही सकाळी सकाळी तुम्हाला प्रोटीनची गरज असते, तर ब्रेकफास्ट स्मूदी जे पितात तर दॅट शुड हॅव अ प्रोटीन सप्लिमेंट एज वेल. आता आपला केळाचा किंवा आंब्याचा टॉपिक झालाच आहे, तर असं पण खूप लोकांच्या मनात मिसकन्सेप्शन आहे की केळ खाल्ल्याने कफ वाढतो किंवा संत्री खाल्ल्याने सर्दी होते, किंवा सर्दी झाली असेल तर आंबट फळं खाऊ नये. हा, किंवा सर्दी झाली असेल तर केळं पण खाऊ नये, कारण ते असं चिकट चिकट कफ सारखं दिसतं, मग ते डायरेक्ट जाऊन कफ वाढतं. असतात, हा प्रश्न असतो. आणि तसं काही होत नाही, हे पण मी प्रत्येक वेळी सांगते, पण तरी डाऊट येतो. ओके, सो कफ कशाने वाढतो तुमचा? कफ हा तुम्ही जेव्हा रॉ शुगर खाताय त्याच्याने तुमचं हे लेक्से कफ वाढत असतो, किंवा फ्लेम जे असतं ते वाढत असतं, म्युकस वाढतं. सो तुम्ही जर मला सपोज बरं नाहीये किंवा मला सर्दी झाली आहे, मग उगी उगी बाळा तुला छान वाटेल म्हणून तू खा खीर किंवा तू खा शिरा, असं जर केलं तर त्याने तुमचा कफ जास्त वाढणार आहे. फळांनी बिचाऱ्यांनी काही केलेलं नाहीये, त्यांना उगीच बदनाम करू नका. फळ खाल्लं तरी, कारण खूप वेळा आजारपणात कसं होतं की तुम्हाला दुसरं काही खावत नसतं की नाही, मग त्याच्यात आणि मग तेव्हा तुम्ही ज्यूस देणार. मी तर लोकांना मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून ज्यूस पण देताना बघितलेलं आहे, पण तुम्ही फ्रूट नाही देणार, ज्यूसच देऊ नका. ईट द फ्रूट. काहीही त्यांनी सर्दी होतीये, कफ होतोय असं काही त्याच्यात नसतंच. मुळे दे डज नॉट, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन आहे जे एअर मध्ये असतं, त्याच्यामुळे कोविड मध्ये आपण शिकलो की नाही, सर्दी खोकला कशाने होतो, कॉमन कोल्ड कशाने होतो, इट्स अ व्हायरल इन्फेक्शन. काही खाऊन नाही होते, नाहीतर त्यांनी सगळी केळ्यांची झाडं उडवून टाकली असते की नाही पूर्ण जगात ना, त्यांनी सर्दी खोकला होत असता. तर बिकॉज इट्स अ व्हायरल इन्फेक्शन, कॉमन कोल्ड, कोविड सगळं, तर ते हवेत असतं त्याच्यामुळे होत असतं. केळ्याने काही होत नाही, ते वाढतही नाही. उलट तुम्हाला जर शक्ती कमी पडते किंवा बरं नाही आणि त्याच्यात तुम्हाला केळं खाऊन बरं वाटतंय तर खा बिंदास. आंबट खाऊन पण म्हणजे कसं होतं की घशात तुम्हाला खरखर किंवा असं काही बोचतंय, मग ते पण आंबट आहे, मग मला अजून खरखर होईल असं. तर ऑब्व्हियसली नॉट सेईंग की तुम्हाला जर डिस्कम्फर्ट होतोय किंवा मला खाऊन अजून माझी खरखर वाढते तरी पण तुम्ही खा असं. पण तुम्हाला सर्दी जेव्हा झालेली असते किंवा पुढे सर्दी होऊ नाही म्हणून तुम्ही सिट्रस फ्रुट्स उलट खाल्ले पाहिजेत, कारण त्याच्यात जे व्हिटॅमिन सी असतं दॅट्स अ गुड इम्पॉर्टंट सोर्स. आणि व्हिटॅमिन सी वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन असल्यामुळे तुम्ही ते रोज खायची गरज असते. ते तुमच्या शरीरात असं एवढं काही स्टोअर होऊ नाही शकत, त्यामुळे यू हॅव टू eat it daily. म्हणून पण म्हणतात की तुम्ही सपोज लेमन इज ऑल्सो फ्रूट राईट, म्हणजे आपण लिंबू जे घेतो तर ते तुम्ही भाजीवर लिंबू पिळून घ्या, डाळीत तुम्ही लिंबू पिळून घ्या. का बरं? म्हणजे रोज तुमच्या पोटात थोडं तरी व्हिटॅमिन थोडं तरी जाईल त्याच्यातनं. बाकी आपल्याला फळांना भाज्यांना मिळत असतं, बट दिस इज ऑल्सो हेल्पफुल. तर त्यामुळे सिट्रस फ्रुट्सने असं काही होत नाही. अजून एक असतं, माझ्याकडे जे आर्थरायटिसचे पेशंट्स असतात येतात ना, ते म्हणतात की नाही हम खट्टा नाही खाते, म्हणजे आम्ही आंबट फळं नाही खात, संत्र वगैरे नाही खात, की नाही तर माझे पाय दुखतात. आणि आर्थरायटिस पेशंट्सना गुडघे दुखतात वगैरे असं, तर तुम्ही ते डॉक्टर्स वगैरे कडे जरी गेले तरी तसं सांगतात. नाव इट इज हे, आणि आपल्या देशातच होतं. आय प्रॉबेबली शुड स्टॉप बिंग सरप्राइज्ड बाय नाव, पण आपल्या देशातच हे होतं का माहित नाही मला. पण द थिंग टू नोट, म्हणजे फनी थिंग टू नोट इज की जेव्हा तुम्हाला आर्थरायटिस होतो तर तेव्हा तुमचं जॉईंट्स इम्पॅक्टेड असतात. जॉईंट्सच्या तुमच्या हेल्थसाठी एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे कोलॅजन. तुमच्या डाएटमधनं जे तुम्हाला, सपोज तुम्ही नॉन व्हेजिटेरियन अज्युमिंग असाल किंवा नसले तरी आपल्या शरीराला कोलॅजन बनवता येतं, पण ते कोलॅजन बनवायला तुम्हाला व्हिटॅमिन सी लागतं. बरोबर. मग तू विचार कर, जर तुमचे जॉईंट पेन होतोय तुम्हाला आणि तुम्ही तुमचे जे आंबट सोर्सेस म्हणजे सिट्रसचे सोर्सेस व्हिटॅमिन सीचे जर तुम्ही बंद करून टाकले, मग ते कोलॅजन कुठून बनणार?
मग घेणार सप्लिमेंट्स, तुम्ही पावडरी घेणार, राईट. सो इट्स व्हेरी सरप्राइझिंग हाऊ, म्हणजे कसं का बरं ते म्हणतात, आय हॅव नो आयडिया. पण सायंटिफिकली त्याला काहीही बेसिस नाहीये. तुम्ही काही म्हणजे आंबट खाल्ल्याने पाय दुखतात, गुडघे दुखतात असं होत नाही. कशामुळे पाय दुखतात सांगू? प्रोटीन इंटेक कमी असल्यामुळे. वयस्कर जर तुमच्या घरात मंडळी आहेत किंवा इवन हल्ली मिडल एज लोकांना पण गुडघेदुखी वगैरेचा त्रास होतो, तर त्यांना जर तुम्ही सिट्रस फ्रूट जे आहे ते द्यायला लागलात तर त्यांनी त्यांचा बेनिफिट होणार आहे. अँड अलॉंग विथ दॅट ऑल्सो गिव्ह देम प्रोटीन सप्लिमेंट्स किंवा त्यांच्या डाएटमधलं प्रोटीन जे आहे ते इम्प्रूव्ह करा. कारण प्रोटीनचा इंटेक जर तुम्ही वाढवलात तर तुमचं पाय दुखणं प्रकार जो आहे, काफ मसल्स दुखतात, पोटऱ्या दुखतात, ते लगेच कमी होतं जर तुम्ही प्रोटीन ऑन पॉइंट केलं तर. सध्या सगळ्यांच्या डोक्यात हाच प्रश्न आहे की हे खाऊन वजन वाढतं, ते खाऊन वजन वाढतं. आणि मग काही फळं पण असे असतात जसं की सीताफळ, त्याच्यात खूप साखर आहे, मग ते खाल्ल्याने माझं वजन वाढेल. मग असं काही आहे का की फळं खाल्ल्याने किंवा काही स्पेसिफिक फळं खाल्ल्याने आपलं वजन वाढू शकतं? नाही. झालं, संपला प्रश्न. फळांनी तुमचं वजन नाही वाढू शकत. का बरं? वजन कशाने वाढतं तुमचं? की जेव्हा तुमचे कॅलरीज जे आहेत, टोटल कॅलरीज, त्या तुमच्या खूप जास्त एक्सेस होतात. आता लेट मी गिव्ह एन एक्झाम्पल. ओके, एका फळातनं सपोज आता एक ऑरेंज, मला त्याच्यातनं खूप मोठं ऑरेंज असेल तर 100 कॅलरीज, नाही तर 80 कॅलरीज, साधारण 60 to 80 डिपेंडिंग ऑन द साईज, असं 60 ते 100 कॅलरीज जर मला मिळू शकतात एका फळातनं. आणि मला 1 किलो वजन वाढवायला माझ्या डेली इंटेक पेक्षा कमीत कमी 1000 ते 1500 कॅलरीज जास्त खायला लागतात. ऍक्च्युली तर 2000 कॅलरीज. ओके, मग आता मी जर त्या ऑरेंज बनणं, मला माझं कॅलरी इंटेक म्हणजे एवढं वाढवायचंय जर, तर मला किती तेवढे खायला लागतील? साधारणपणे दिवसाचे 100 एक तरी खायला लागतील तुम्हाला. There is no way that you can eat that much more fruit that for it to lead to any like say weight gain. Also fruit in fact जर तुम्ही ज्या स्टडीज होतात, ओके, सायंटिफिक स्टडी ज्या झालेल्या आहेत की ज्याच्यात त्यांनी बघितलं की एक ग्रुप आहे त्यांना त्यांचं नॉर्मल डाएट चालू ठेवलंय जसं हो खात होते तसे, एव्हरीवन इज ओबीज और ओव्हरवेट इन दिस ग्रुप. आणि दुसरा ग्रुप जो आहे त्यांना रँडमाइज कंट्रोल ट्रायल झाले आहेत की म्हणजे ज्या लाईक दे आर अ गोल्ड स्टँडर्ड इन क्लिनिकल ट्रायल्स. ओके, तर त्या रँडमाइज कंट्रोल ट्रायल्समध्ये त्यांनी बघितलं की एका ग्रुपला त्यांनी जसं आहे तसंच मॉनिटर केलं, कंट्रोल ग्रुप. दुसऱ्या ग्रुपला जो एक्सपेरिमेंटल ग्रुप आहे त्याला त्यांनी रोज फळं दिली. बाकी त्यांचा कॅलरी इंटेक वगैरे सगळा सेम आहे, काही चेंज नाही केला. ज्यांना 2 फळं देत होते ऑफ चॉईस, असं काही हे नाही की तुम्ही सीताफळ नाही खायचंय किंवा असं नाही, व्हॉट एव्हर सीजनल फ्रुट्स अवेलेबल ते त्यांना दिली गेली. ओके, एक्स्ट्रा कॅलरीज दिले त्यांना, राईट. 2 फळं एक्स्ट्रा दिली ओव्हर अँड अबाव. आणि द फाइंडिंग वॉज त्यांचं वजन कमी झालं. का बरं? कारण तुम्ही जेव्हा फ्रूट खाताय, तुम्ही जे फायबर खाताय, तेव्हा डिफॉल्ट तुमचं पोट जरा थोडं भरतं, मग तुम्ही नंतर जे खाताय ते तुम्हाला थोडं कमी खावं होतं. सो अशा इनडिरेक्ट फॉर्म मध्ये फ्रूट खाल्ल्यामुळे तुमचं कॅलरी इंटेक कमी होतं अँड यू कॅन ऍक्च्युली बिकम हेल्थियर. त्यामुळे फळांना जे हे उगीच बदनाम करतायत ते बंद करा. बिंदास फळं खा, काही टेन्शन घेऊ नका. आणि मग हे काय शेवटी सगळी साखरच असते, मग त्यापेक्षा मग मी चहाच पितो असं करू नका. बरोबर. आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊ. सध्या लोकल, सीझनल, इम्पोर्टेड ह्या गोष्टींचा खूप ट्रेंड आहे. ऑर्गॅनिक असं लेबल असलं की आपण पहिले उचलतो. मग नक्की काय, आपण कुठल्या प्रकारचे फळं खाल्ली पाहिजे? पहिले उचलतो की नाही मला माहिती नाही, पण ऍटलिस्ट त्याला उचलून एकदा त्याची किंमत तरी बघतो आणि मग किंमत जास्त आहे म्हणून ठेवून देतो ते परत. मी तरी असंच करते, कारण ऑब्व्हियसली आय नीड टू नो की काय आहे मार्केटमध्ये चालू. पण तुम्ही ऑर्गॅनिक जे आहे किंवा मल्टिपल प्रश्न विचारले तू एकात, तर लेट्स टॅकल इट वन बाय वन. ओके, लोकल फळं खाल्लेली चांगली असतात का? येस, ऑब्व्हियसली येस. म्हणजे काहीच त्याच्यात वादच नाहीये. तुम्ही लोकली अवेलेबल जी आहेत ती फळं नक्कीच चांगली आहेत तुमच्यासाठी. तुमच्या इथल्या से देशात मातीत ती वाढलेली असतात. सो दोज आर फॅन्टॅस्टिक. सेकंडली, इम्पोर्टेड फ्रुट्स खाऊ शकतो का? त्याच्यावर स्टिकर आहे म्हणजे ते वाईट झालं का? नाही. आय वुड से की तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही प्रेफर करा लोकल फ्रुट्स,
पण जर आता मी थायलंडला जाऊन आले आणि तिथे मला ड्रॅगन फ्रूट आवडलं म्हणून मला आता ड्रॅगन फ्रूट आवडायला लागले तर मला खायचंय, इफ दॅट बिकम्स अ पार्ट ऑफ युअर से ओव्हरऑल डाएट, त्या निमित्ताने जर तुम्ही फळ खाणार असाल तुमच्या डाएटमध्ये, खा. न खाण्यापेक्षा खा. एक्झॅक्टली. की म्हणजे तुम्ही हे मॉरल कंपास घेऊन बसू नका त्या फळांसमोर की नाही आता हे इम्पोर्टेड आहे, मग आता हे काय करेल, द नंबर ऑफ माइल्स दॅट इट हॅज ट्रॅव्हल्ड वगैरे, एस्पेशली फॉर फ्रूट. ओके, सो आय एम नॉट सेइंग की तुम्ही लोकल फळं नाही खाल्ली पाहिजेत किंवा तुम्ही इम्पोर्टेड किवी न ड्रॅगन फ्रूटच खा, अजिबात नाही. दॅट इज नॉट द पॉइंट एट ऑल. द पॉइंट इज की जर तुम्हाला सपोज एका दिवशी तुम्हाला इम्पोर्टेड कुठलं फळ खावंसं वाटतंय आणि तुम्ही खाल्लं तरी काही तुम्ही आभाळ तुमच्यावर कोसळत नाहीये, नाही तुमचं सगळं न्यूट्रिशन आता गेलं खिडकीच्या बाहेर खड्ड्यात वगैरे, असे काही होत नाही. इफ इट मीन्स दॅट यू आर गोइंग टू एंड अप इटिंग अ फ्रूट, गो अहेड. ओके. तिसरा प्रश्न होता ऑर्गॅनिक फ्रूट्सचा. ऑर्गॅनिक फ्रूट्स जे आहेत किंवा आपल्याकडे ना अनफॉर्च्युनेटली इतकं रेग्युलेशन नाहीये की आपल्याला कळत नाही की कुठल्या ह्याच्यात म्हणजे खरंच ऑर्गॅनिक आहे नाही, कारण त्याच्यात पण ग्रेडेशन्स असतात. साधारण असलेलं म्हणजे नॉन ऑर्गॅनिक लेबल असलेलं ऍपल वर्सेस ऑर्गॅनिक लेबलवाला ऍपल, न्यूट्रिशन वाईज त्याच्यात काही फरक नसतो. ओके. नाव ऑब्व्हियसली ते तुम्हाला विकताना किंवा काही तुम्हाला प्रमोट करताना ते म्हणतील की हे ऑर्गॅनिक आहे म्हणजे मग हे सुपिरियर आहे, पण अजून तरी फ्रॉम ऑल द स्टडीज दॅट हॅव बीन हॅपनिंग म्हणजे याच्यावर खूप रिसर्च केला जातो. तर म्हणजे असं नाहीये की ऑर्गॅनिकली ग्रोन ॲपलमध्ये खूप जास्त व्हिटॅमिन सी आहे किंवा जर माझा रेग्युलर म्हणजे केळं जे आहे हायब्रिड केळं किंवा बर्फावर पिकवलेलं केळं त्याला पण नको नको करतात, तर की तुम्ही दारातलं केळं त्याच्यात जास्त काही न्यूट्रिएंट्स आहेत अशातला काही भाग नाहीये. सो इट्स ऑल अ थिंग ऑफ प्रेफरन्स. तुम्हाला काय तुम्हाला परवडतंय, सोयीचं तर हो की अवेलेबल आहे तुम्हाला काय आवडतंय, तुम्हाला काय परवडतंय, कारण वेर इट कम्स टू फूड अँड फ्रुट्स, कारण फळं महाग असतात. तर तेव्हा तुम्ही त्याच्यात काय परवडतंय हा पण एक खूप मोठा फॅक्टर येतो. तर तुम्हाला काय परवडतंय तसं ते घ्या. म्हणजे इफ इट मीन्स, म्हणजे मी तर कितीतरी लोकांना सांगते तुम्हाला केळं परवडतंय ना, इफ इट इज समथिंग दॅट यू लाईक अँड यू आर एबल टू अफोर्ड इट, तुम्ही अगदी रोज केळं खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही. टिल द टाइम यू आर इटिंग अ फ्रूट आय एम हॅपी. बरोबर. मग त्याच्यात मग नाही मी महागाचं फळ खाल्लं तर मला, किंवा मी स्ट्रॉबेरीजच खाल्ल्या की दिल्लीत बसून मी महाबळेश्वर स्ट्रॉबेरीज खाल्ल्या तर मला जास्त न्यूट्रिएंट मिळणार आहेत असाही भाग नाहीये, आणि दिल्लीत बसून महाबळेश्वर स्ट्रॉबेरीज खाल्ल्या म्हणजे मला कमी न्यूट्रिएंट्स मिळणार असाही भाग नाही. ओनली न्यूट्रिएंट दॅट गोज म्हणजे थोडं कमी होतं वेन विथ टाइम इज व्हिटॅमिन सी. ते पण तुम्ही जर त्याला काही प्रोसेस केलं असेल, म्हणजे फ्रोझन फ्रुट्स मिळतात की नाही, तर तुम्ही फ्रोझन जर काही फ्रुट्स असतील वगैरे असं तर त्याच्यात, किंवा कट फ्रुट्स, रेडी कट फ्रुट्स, कारण हा पण एक होतं की मग तसं खायचं की नाही असं. तर रेडी कट फ्रुट्स त्याच्यावरची डेट आणि टाइम बघा, तेच जर 24 तास आधी जर पॅक केलं गेलं आहे तर देन इट्स ओके. आय वुड स्टील से की तुम्ही फळ घेऊन मग ते घरी कापा तुमच्या समोर, रादर देन बाईंग कट फ्रुट्स फ्रॉम द सुपर मार्केट. असं तुमच्या समोर ते एका क्लीन कार्टवर हायजेनिक लाईक फळवाला असेल आणि तो तुम्हाला समोर कापून देतोय, तसं खायचं असेल दॅट इज फाईन. पण जर तुम्ही दुकानात घेताय, सुपर मार्केटमध्ये घेताय, तर तारीख बघा, वेळ बघा, विदिन 24 hours, दॅट इज ऑल्सो ओके. तर कमिंग बॅक टू व्हिटॅमिन सी, की जेव्हा फळं कापली जातात, कापून ठेवतात किंवा फ्रोझन ठेवतात, तर त्याच्यात फक्त व्हिटॅमिन सीचा लॉस होत असतो त्याच्यात. सो दॅट यू कॅन एनी वे काउंटर बाय जस्ट स्क्वीजिंग अ लिटल लेमन, किंवा त्याच्याबरोबर तुम्ही नुसतं लिंबू पाणी प्यायला तरी चालतंय, किंवा नंतर जे काही खातात त्याच्यावर लिंबू पिळा, दॅट इज ऑल्सो ओके. बट बॉटम लाईन इज फ्रुट्स नीड टू बी अ पार्ट ऑफ अ डाएट. ओके, सगळ्यांच्याच. म्हणजे फ्रुट्स खाऊन तुमचं काही तुम्हाला नुकसान होणार आहे असं अजिबात नाहीये, पण फळ ॲज अ फळ खा, होल. डोंट ईट इट ॲज अ ज्यूस और अ रस और अ पल्प और असं, तसं नका खाऊ.
प्रेक्षकांच्या मनातले खूप मिसकन्सेप्शन्स तुम्ही दूर केलेत. आता सगळे हॅपीली आंबा खाऊ शकतील किंवा बाकीचे फळं पण खाऊ शकतील. किती आंबा खाते त्याच्याकडे लक्ष द्या बरं का. फळांबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की विचारा किंवा tassamarathi@gmail.com यावर तुम्ही ईमेलही आम्हाला पाठवू शकता. आणि आम्ही कसं इम्प्रूव्ह करू अजून किंवा तुमच्या मनातले अजून कुठले टॉपिक्स असतील तर तेही आम्हाला नक्की कळवा. आणि हो, नेहमीप्रमाणेच हा एपिसोड जो आहे, हा व्हिडिओ आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. तर त्यामुळे प्लीज सगळ्यांपर्यंत हा एपिसोड आणि हा व्हिडिओ पोहोचवा. आणि सगळे जे फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत की नाही, तिथे पण सगळ्यांकडे पाठवा हा. म्हणजे मग ज्यांना आंबा खायची भीती वाटते किंवा केळं खाऊन सर्दी होते असं म्हणतात, त्या सगळ्यांपर्यंत सत्य जे आहे ते पोहोचू शकेल. नेहमीप्रमाणेच तुमचं आणि आमचं सेम असतं.